नमस्कार मंडळी, प्रमिला रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत करते। तर लहान मुले पालेभाज्या खात नाहीत, तर एकदा अशा पद्धतीने त्यांना पुरी बनवून द्या, म्हणजे ते आवडीने खातील। पालक आणि गाजरची मी पुरी बनवणार आहे। त्यासाठी इथं पालक खुडून घेतलेली आहे, स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतलेली आहे। नंतर गॅसवर पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये 2 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये पालक टाकून घेतलेले आहे। पालक एक 5 मिनटं आपल्याला ब्लांच करून घेतलेली आहे। नंतर ती काढून घेतलेली आहे आणि गार पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे, म्हणजे काय होतं पुरीला आपला कलर पण छान येतो। बघू शकते, त्यासाठी गार पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे। नंतर ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला बारीक अशी प्युरी तयार करून घेतलेली। नंतर इथं मी 2 गाजरे स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि ती पण खिसणीच्या साहाय्याने खिसून घेतलेली आहे। तुम्ही जरी चकत्या करून घेतल्या तरी पण चालू शकते अशा पद्धतीने। आणि ते पण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडं पाणी टाकून बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। बघू शकते अशा पद्धतीनं। ही रेसिपी मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नंतर दही घेतलेलं आहे, ते पण मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने। नंतर एका बाउलमध्ये 1 वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकून घेतल्याने 1 चमचा रवा टाकून घेतलेला आहे आणि थोडं थोडं दही टाकून एक गोळा तयार करून घेतलेला आहे, बघू शकते अशा पद्धतीने। नंतर त्याच बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, 1 चमचा बारीक रवा टाकून घेतलेला आहे आणि जी गाजराची प्युरी बनवली होती ती त्याच्यामध्ये थोडी थोडी टाकून असं घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। नंतर त्याच बाउलमध्ये 1 वाटी चाळलेलं गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, 1 चमचा बारीक रवा आणि पालकची जी प्युरी बनवली होती ती त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। थोडं थोडं टाकून चांगला घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे, बघू शकते अशा पद्धतीने मी 3 गोळे तयार करून घेतलेले आहे। नंतर एक ताट घेतलेलं आहे, ताटावर थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि जे 3 गोळे होते ते त्यातल्या प्रत्येक गोळ्यातला एक एक भाग असा व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने करून घेतलेले आहे। 3 भाग असे एकत्र जोडून घेतलेले आहेत आणि ताटावर ठेवून असे प्रेस करून घेतलेले आहेत, वरून लाटण्याच्या साहाय्याने लाटून घेतलेले आहे। आणि जे काट्याचं जे भांडं असतं त्यांना आपल्याला पुरीचा आकारामध्ये असं कट करून घेतलेलं आहे, वरून प्रेस करून अशा पद्धतीने घेतलेलं आहे। ही रेसिपी तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला पण समजेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे। नंतर गॅसवर पॅन ठेवलेला आहे, पॅन तापला की त्याच्यामध्ये ही तेल टाकून घेतलेलं, तेल तापलं की त्याच्यामध्ये पुरी चांगली अशी भाजून घेतली, बघू शकता किती टम्म अशी पुरी फुगलेली आहे। नंतर मी काय केलं, त्या गोळ्यातल्या सेपरेट अशा पुऱ्या बनवल्या आहेत, पालकची, गाजरची आणि दही टाकून जे पीठ मळून घेतलं होते त्याच्या पण मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे एकत्र अशा पद्धतीने, बघू शकता एका ताटामध्ये करून घेतलेले आहे। आणि कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, तेल तापलं की त्याच्यामध्ये ह्या पुऱ्या सोडून घेतलेल्या आणि छान अशा तळून घेतलेल्या, बघू शकते किती टम्म अशा पुऱ्या फुगलेल्या आहेत, बघू शकते अशा पद्धतीने। आता 15 ऑगस्ट पण येते, त्यामुळे म्हणलं चला आपण ह्या 3 रंगांमध्ये आपल्या तिरंग्याच्या पुऱ्या बनवूया, त्यामुळे ह्या 3 रंगामध्ये मी अशा पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। जरा लहान मुलांना पण वेगळं दिसतं आणि लहान मुले पण आवडीने खातील, तसेच मोठे माणसेसुद्धा पण खातील, बघू शकते अशा पद्धतीने मी तळून घेतलेले आहे। रेसिपी जरासुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद। मस्त खा, मस्त